की कांद्याचा प्रश्न आता चर्चेला आला आहे. कारण की जर या सगळ्या कांद्याच्या प्रश्नाकडे जर आपण बारकाईने जर पाहिलं, अगदी सुरुवातीपासून केंद्र सरकारने हाच प्रयत्न केलेला आहे की कांदा हा त्यांचा वांदा करू नये. कांदा निर्यात बंदी जी अलीकडे म्हणजे अगदी 4-5 दिवसापूर्वी थांबवली, त्यापूर्वी याच्या आधी कधीही इतक्या उशिरापर्यंत कांदा निर्यात बंदी ही ठेवली नव्हती. जर कांद्याचे दर निर्यातीमुळे वाढले तर त्याचा फटका मतदारांवर बसेल. ईव्हीएम वरती कांदा ठेवून शेतकऱ्यांनी मतदान केलेलं आहे. ही वेळ का आली? आजपासून 4 ते 5 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावरती आले होते. नाशिक दौऱ्यावर असताना एक गोष्ट झाली, बैठक आहे ती नाकारण्यात आली पीएमओ कडनं. आता वेळ निघून गेलेली आहे. नमस्कार, मी विजय गायकवाड. लोकसभा निवडणुकीचे जवळपास 3 टप्पे पार पडलेत आणि आता उरलेल्या 2 टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर ज्या निवडणुका होणार आहेत त्या प्रामुख्याने ग्रामीण भागाचा जर विचार केला तर कांदा लागवड होणाऱ्या पट्ट्यामध्ये होत आहेत. नाशिक असेल, अहमदनगर असेल, त्याचबरोबर जो पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे त्यामध्ये पण अहमदनगरमध्ये पण निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवरती कांद्याचा प्रश्न आता चर्चेला आला आहे. कारण की जर या सगळ्या कांद्याच्या प्रश्नाकडे जर आपण बारकाईने जर पाहिलं, अगदी सुरुवातीपासून केंद्र सरकारने हाच प्रयत्न केलेला आहे की कांदा हा त्यांचा वांदा करू नये. त्यासाठी सगळे जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेले आहेत. ग्राहकांच्या दृष्टीने कांद्याचे भाव कसे नियंत्रणामध्ये राहतील हाच विचार आतापर्यंत केलेला आहे. जर सगळ्या वर्षभराचं जर आपण कांद्याचं सर्कल जर आपण पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला दिसते की कांदा निर्यात बंदी जी अलीकडे म्हणजे अगदी 4-5 दिवसापूर्वी थांबवली, त्यापूर्वी याच्या आधी कधीही इतक्या उशिरापर्यंत कांदा निर्यात बंदी ही ठेवली नव्हती. त्यावेळेस प्रथम ती ठेवली कारण की अर्थात कारण असं होतं की लोकसभा निवडणुका सुरू आहेत, प्रचार सुरू आहेत आणि जर कांद्याचे दर निर्यातीमुळे वाढले तर त्याचा फटका मतदारांवर बसेल हेच लक्षात घेऊन केंद्राचं ते ग्राहक मंत्रालय आहे त्यांनी हे निर्णय घेतले होते. अर्थात हे शीर्षम नेतृत्व जे आहे भारतीय जनता पार्टीच्या देशाचे पीएमओ असतील यांच्या सल्ल्याशिवाय हा निर्णय घेतला नसेल, याबाबत कुठलंही दुमत असता कामा नये. आपण जर आता जे महाराष्ट्रामधून रिपोर्ट येत आहेत, नाशिक विशेषतः त्या पट्ट्यामधून आपल्याला पाहिलं की ईव्हीएम वरती कांदा ठेवून शेतकऱ्यांनी मतदान केलेलं आहे. ते भाजपच्या विरोधी मतदान आहे असं पण दिसतंय त्याच्यामध्ये. परंतु ही वेळ का आली? कारण की जवळपास म्हणजे आजपासून 4 ते 5 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावरती आले होते. नाशिक दौऱ्यावर असताना एक गोष्ट झाली त्या ठिकाणी की कांद्याची समस्या होती, शेतकऱ्यांना दर मिळत नव्हते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक व्यापारी आणि काही राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांसोबत भेट मागितली होती. अर्थात त्या भेटीसाठी जे मुख्यमंत्री कार्यालय त्याच्याकडून पंतप्रधान कार्यालयाला विचारणा देखील करण्यात आली, परंतु तो बैठक आहे ती नाकारण्यात आली पीएमओ कडनं. त्यांना त्या ठिकाणी काही शोभायात्रा करायची होती, ती शोभायात्रा त्यांनी केली आणि त्यामुळे कुठलाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. त्याच्यानंतर जे महाराष्ट्रातलेच मंत्री आहेत, ग्राहक संरक्षण मंत्र्याचे पियुष गोयल यांच्यासोबत एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहेत, ते व्यापारी आहेत, त्यांना सांगण्यात आलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कांदा निर्यात बंदी घातलेली आहे ती उठवणार नाही. कारण की जर ती उठवली तर भाव वाढतील आणि त्याचा फटका हा भारतीय जनता पार्टीला बसेल. त्यांना पूर्ण देशाला कांदा पुरवायचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नाराज केलेलं एक वेळेस त्यांना परवडेल अशा पद्धतीचा तो सगळा त्यांचा आविर्भाव आणि सांगणं होतं. यामुळे आता जे काही आहे ते एकदम टोकाशी आलेलं आहे आणि अगदी घाईघाईत 3-4 दिवसापूर्वी जी काही निर्यात बंदी उठवली त्यामुळे त्याचा परिणाम हा काही कांदा निर्यात वाढेल असं दिसत नाही. कारण की त्याच्यावर जे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस आहे MEP ती भरमसाठ वाढवून ठेवलेली आहे. ड्युटी आणि जर MEP असं एकत्रित कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास प्रतिटन हे $700 पर्यंत जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांदा विक्री होऊ शकत नाही. त्यामुळे आता खरंच गरज होती की कांदा हा निर्यात व्हावा, शेतकऱ्यांच्या पदरात 2 पैसे मिळावेत. या अपेक्षेवरती पूर्णतः पाणी फिरलेलं आहे. त्यामुळे आता कुठल्याही पद्धतीने कांदा निर्यात होत नाहीये. एक गोष्ट गेल्या काही वर्षामध्ये घडली आपल्याला, ही निर्यात बंदी उठवणं, MEP त्याच्यानंतर कशा पद्धतीने निर्यात होती ही सगळी गणितं सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजत नव्हती. परंतु आता शेतकरी जागरूक झालेला आहे. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरती शेतकऱ्यांचं लक्ष असतं
आणि विशेष म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी हा अतिशय संवेदनशील पीक असलेला भाग आणि ते पीक आहे. त्यामुळे त्याची अर्थव्यवस्था असेल त्याचा थेट परिणाम हा त्या भागातल्या सर्व अर्थव्यवस्थेवरती होत असतो. आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना हा फटका बसलेला आहे आणि त्याचं थेट खापर आता सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती ठेवलेलं आहे. आणि यामध्ये आता जो काही चिंता भारतीय जनता पार्टीला लागलेली आहे की त्यांच्या विरोधात मतदान होत आहे आणि शेतकरी हा प्रचंड नाराज आहे. हा फक्त कांद्याचा प्रश्न नाही, तर यापूर्वी कपाशी असेल, सोयाबीन असेल, सगळ्याच MSPचा जो विषय असेल यामध्ये उदासीनता ही सरकारने दाखवलेली आहे. त्यामुळे त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्याचं थेट या सगळ्या कृत्याचा परिणाम हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या ग्रामीण भागातील मतदारावर झालेला आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. अजूनही 2 टप्पे बाकी आहेत आणि या 2 टप्प्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी पूर्णपणे प्रयत्न करते. त्यांचे पंतप्रधान हे आठवड्याला एक सभा घेत आहेत आणि जसं काही महाराष्ट्रातच पूर्ण सगळे मतदारसंघ पिंजून काढतायत असंही दिसतंय. परंतु जो शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्याला कुठल्याही प्रकारे दिलासा मिळत नाहीये. पंतप्रधान येऊन देखील आणि जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधातच आहेत. त्यामुळे आता जो काही कांदा निर्यात बंदी उठवल्याचा विषय असेल किंवा यापुढील काळात काही ड्युटीमध्ये कमी केली जाईल त्याची मागणी देखील होईल. परंतु आता वेळ निघून गेलेली आहे, याचा फायदा हा शेतकऱ्यांना देखील झालेला नाही आणि अर्थात मताच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीला देखील झालेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती यापुढील काळात या सगळ्या भागातील शेतकऱ्यांची हीच अपेक्षा आहे की असं सरकार केंद्रामध्ये यावं की जे यांच्या भावना, यांच्या जे काही म्हणणं आहे ते ऐकावं आणि 2 पैसे शेतकऱ्याला मिळेल अशा पद्धतीचं धोरण त्यांनी स्वीकारावं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला सुखी आणि समाधानी करावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे म्हणणं जर कोणी पूर्ण करू शकत असेल तर त्यांनाच हा शेतकरी वर्ग मतदान करेल हे स्पष्टपणे दिसतंय. धन्यवाद.